नमस्कार. आज आपण गणितमधील एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, मसावी. बघा, बऱ्याच वेळेस आपण हा शब्द ऐकलेला असतो, मसावी. त्याचा हा शॉर्टकट आहे मसावी, पण पूर्ण रूप किंवा फुल फॉर्म काय आहे तर महत्तम सामायिक विभाजक. बघा, आता हे शब्द खूप असे अवघड असल्यासारखे वाटतात, कारण का ह्या सगळ्यांचा आपण एकत्रित अर्थाने विचार करत नाही. ह्याच्यातील बघा सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे की महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, हा शब्द लक्षात येतो. सामायिक म्हणजे काय की कंबाईन, की समजा एखादी वस्तू आपण सामायिक घेतो, दोघात असते, तिघात असते, एखादी मध्ये भिंत बांधतो आपण दोघात, पलीकडे एक जण राहतो, अलीकडे एक जण राहतो, ह्याला आपण सामायिक म्हणतो. पण खरा शब्द महत्त्वाचा आहे विभाजक. ह्या विभाजक शब्दाचा अर्थ आपल्याला काय वेळेस लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे सगळ्या अडचणी तयार होतात. तर विभाजक म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा थोडक्यात पाहू. तर विभाजक म्हणजे काय बघा, आता समजा 16/5 आहे आणि 15/5 आहे, तर ह्याला काय म्हणतो आपण भाज्य, ह्याला काय म्हणतो भाजक. भाज्य भाजक. आता मी भाग लावला 5×15, बाकी किती राहिली 1. इथं भाग लावला 5×15, बाकी किती राहिली 0. ज्या वेळेस बाकी 0 राहते, बघा नीट लक्ष द्या, ज्या वेळेस बाकी 0 राहते त्यावेळेस ह्या भाजकालाच काय म्हणतात विभाजक. काय म्हणतात विभाजक. म्हणजे या ठिकाणी 5 हा विभाजक आहे, 15चा विभाजक आहे, 16चा विभाजक आहे का 5? नाही. कारण का बाकी शिल्लक राहते, बाकी शिल्लक राहिली नाही पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस बाकी शिल्लक राहते त्यावेळेस त्याला म्हणतो आपण भाजक, आणि ज्यावेळेस बाकी 0 राहते त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण विभाजक. म्हणजे आपण म्हणतो पूर्ण भाग गेला, किंवा त्याला गणिती भाषेत शब्द आहे निःशेष भाग गेला. काय म्हणतात निःशेष भाग गेला, म्हणजे बाकी 0 राहील. लक्षात आलं. विभाजक म्हणजे काय थोडक्यात की बाकी 0 राहिली पाहिजे, पूर्ण भाग गेला पाहिजे, निःशेष भाग गेला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 5 हा काय आहे 15चा विभाजक आहे, 16चा विभाजक नाही, कारण बाकी 1 राहते म्हणून. आलं लक्षात. आता आपण प्रत्यक्ष उदाहरणं समजून घेऊ अगोदर, आणि मग आपल्या नेहमीप्रमाणे शॉर्टकट कसा वापरायचा ते पाहू, परीक्षेत कसं सोडवायचं हे उदाहरण ते पाहू. पण कुठल्याही गणिती प्रक्रियेत अर्थ समजून घेतला आणि मग शॉर्टकट वापरला तर ते आणखीन खूप सोपं जातं, किंवा प्रश्न फिरवला तरी आपल्या लक्षात येतं नक्की काय विचारलं ते. त्यासाठी आपण अर्थ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता प्रत्यक्ष आपण एक उदाहरण घेऊ. तर उदाहरण घ्या, 8 आणि 12 यांचा मसावी किती. बघा, 8 आणि 12 यांचा मसावी किती. कशाचा 8 आणि 12 यांचा मसावी. आत्ताच पाहिलं आपण विभाजक म्हणजे काय पाहिलं आपण. पहिल्यांदा अर्थ समजून घेऊन उत्तर काढू. तर आता मला सांगा 8चे विभाजक कोणते कोणते आहेत. म्हणजेच 8ला कशाने पूर्ण भाग जातो, बाकी 0 राहते. विभाजक कशाला म्हणतो आपण, बाकी 0 राहिले पाहिजे. तर बघा 1ने तर सगळ्यांना जातो, आपण 1 नाही लिहित शक्यतो. 2ने 8ला पूर्ण भाग जातो, बेचोक 8. नंतर 4ने, 4×2 8. नंतर 8ने, 8×1 8. हे आहेत 8चे विभाजक. आता आपण 12चे विभाजक पाहू कुठले येते. 12ला कशा कशाने भाग जातो, तर 12ला बघा 2ने भाग जातो, बेसक 12. 3ने भाग जातो, 3×4 12. 4ने भाग जातो, 4×3 12. 6ने भाग जातो, 6×2 12. आणि 12ने भाग जातो, 12×1 12. म्हणजे हे झाले 12चे विभाजक. मग आता बघा विभाजक आपण काढले, पहिला शब्द पाहिला. आता सामायिक, ह्या दोन्ही सामायिक कुठले कुठले आहेत. सामायिक म्हणजे दोन्ही ठिकाणी आलेले. बघा सामायिक कुठले, इथं 2 आहे, इथं 2 आहे, आणखीन काय पुढं इथं 4 आहे, इथं 4 आहे. हे आहेत सामायिक. पहिल्यांदा आपण विभाजक काढले, त्यानंतर सामायिक बाजूला काढले. सामायिक म्हणजे काय दोन्ही ठिकाणी असतील, 3 संख्या असतील तर तिन्ही ठिकाणी असतील. आणि मग आता महत्तम. महत्तम म्हणजे काय मोठा. सामायिक 2 आहेत, ह्याच्यात मोठा कोणता आहे, 2 आहे का 4 मोठा आहे, तर 4 मोठा आहे. म्हणून मसावी किती आला 4. मसावी किती आला मग 4 आला. मसावी किती आला 4 आला. लक्षात आलं. म्हणजे अशा प्रकारे आपण हे उदाहरण
समजून घेऊन म्हणजे प्रत्यक्ष कसा येतोय मसावी ते पाहिलं. पहिल्यांदा विभाजक काढले, त्याच्यानंतर ह्या दोन्हीत सामायिक कोणते आहेत ते बाजूला काढले आणि नंतर ह्या सामायिक मध्ये महत्तम म्हणजे मोठा कोणता आहे तो काढला. ह्या 2 आणि 4 मध्ये मोठा 4 आहे म्हणून मसावी किती आला 4 आला. हे झालं आपलं उत्तर. पण परीक्षेत अशा अनेक संख्या 3, 4 संख्या असतील, सगळ्यांचे विभाजक काढणं शक्य आहे का नाही, कसं येतंय हे पाहिलं. आता परीक्षेत कसं सोडवायचं शॉर्टकट मेथड आता पाहू आपण. तर हेच उदाहरण तुम्हाला 8 आणि 12 यांचा मसावी किती हे जर परीक्षेत आलं तर कसं सोडवायचं ते पाहू. आता परीक्षेत जर मसावी काढा म्हणून प्रश्न आला तर फक्त किती संख्या दिलेल्या आहेत 2 संख्या आहेत तेवढे 2 कॉलम आकायचे. 3 संख्या असतील 3 कॉलम, 4 असतील 4 कॉलम. प्रश्न काय 8 आणि 12 यांचा मसावी किती. तर काय करायचं बघा, इथं 8 लिहायचं, इथं 12 लिहायचं, 2 कॉलम आखले. आता आपण मसावी काढण्याची शॉर्टकट मेथड पाहतोय. पहिल्यांदा 2 असतील 2 नका, 3 असतील 3 कॉलम आका. 2 आहेत, 8 आणि 12चा मसा विचारलाय म्हणून आपण 2 संख्या लिहिल्या. पहिल्यांदा लहान संख्येने भाग लावा. पण एक अट आहे की सगळ्यांना भाग गेला पाहिजे. ह्या 2 ने बघा 8 लाही भाग जातोय आणि 12 लाही. बेचोक 8, बेसक 12. नंतर कशाने भाग जातोय तर 2 नेच, बेदोणी 4, बेत्रिक 6. आता या 2 ला आणि 3 ला कशाने भाग जातोय का नाही जात, मग तिथं थांबा आणि हा गुणाकार करा, तो असतो मसावी. म्हणजे काय आला मसावी 2 गुणिले 2 म्हणजे काय आला 4. मसावी काय आला 4 आला. आले लक्षात, काही अडचण नाही ना. म्हणजेच मसावी म्हणजे काय थोडक्यात तर ज्या संख्या दिल्या असतील त्या संख्यांना ज्या मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग जाईल किंवा निश्चेष भाग जाईल असा शब्द वापरू आपण. ज्या मोठ्यात मोठ्या संख्येनं निश्चेष भाग जाईल तो असतो मसावी. हा त्याचा अर्थ आहे. आणि अर्थ समजल्यावरती आपल्याला हे लक्षात येईल की ज्यावेळेस तुम्हाला विचारलेलं असतं की संख्यांचा मसावी काढा, त्याचाच अर्थ काय असतो की त्या संख्यांना ज्या मोठ्यात मोठ्या संख्येने निश्चेष भाग जाईल ती संख्या शोधा. लक्षात आलं का. म्हणजे त्याचा अर्थ हा असतो. किंवा जर तुम्हाला असं विचारलं की समजा काही संख्या दिल्या, या संख्यांना निश्चेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या शोधा, याचा अर्थ त्यांचा मसावी काढा हाच आहे. दोन्हीचाही अर्थ एकच आहे, फक्त प्रश्न काही वेळेस वेगळ्या पद्धतीनं विचारला जातो. ठीक आहे, आता तुम्हाला शॉर्टकट पद्धती माहीत झालेली आहे. तीच पद्धती वापरून आपण आणखीन उदाहरणं सोडवू. म्हणजे तुमचा सराव होणं महत्त्वाचं आहे आणि तुमच्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे की मसावीचा अर्थ काय आहे. की आता 24 आणि 36 यांचा मसावी किती. काय प्रश्न आहे 24 आणि 36 यांचा मसावी किती. आता काय सांगितलंय शॉर्टकट. आता परीक्षेत विचारल्यानंतर कुठलीही दुसरी पद्धत वापरायची नाही, सांगितलेली फक्त शॉर्टकट वापरायची. म्हणजेच याचा अर्थ काय 24 ला आणि 36 ला ज्या संख्येने भाग जाईल, निश्चेष भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा. लक्षात आलं का. तर आता तुम्ही आपण आपल्या पद्धतीनं सोडवू. काय पद्धत आपली, पहिल्यांदा 2 कॉलम आखू कारण 2 संख्या आहेत. इथं लिहू 24, इथं लिहू 36. कशाचा भाग जातोय पहिल्यांदा 2 ने भाग जातोय 12, बे के बे दोन्ही 4. नंतर इथं किती आलं 18. नंतर कशाने भाग जातोय 2 ने भाग जातोय बेसक 12, 92, 18. नंतर कशाने भाग जातोय 3 ने भाग जातोय 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. आता ह्या दोन्हीला कशाने भाग जातोय का नाही जात. सगळ्यांना जोपर्यंत भाग जातोय तोपर्यंत भाग लावा. जिथं सगळ्यांना भाग जाणार नाही तिथं थांबा. हा गुणाकार असतो मसावी. म्हणजे काय आलं 2 गुणिले 2 गुणिले 3, बे दोन्ही 4, 4 त्रिक 12. म्हणजेच 24 आणि 36 यांचा मसावी किती आहे 12 आहे. किती आहे 12 आहे. म्हणजे कुठलाही त्रास न घेता काही सेकंदात तुम्ही उत्तर काढू शकता. आता आणखीन एक पद्धत आहे. म्हणजे तुम्हाला हा जरी त्रास कमी करायचा असला, काही वेळेस जर छोट्या संख्या असतील तर तोंडी देखील तुम्ही उत्तर काढू शकता. आपल्यासाठी पोलीस भरतीमध्ये काय सोय आहे चांगली की 4 पर्याय असतात.
त्याच्यामुळे 4 पर्यायावरून लगेच आपल्याला उत्तराकडे जाता येतं. तर ते कसं जायचं? आता समजा हाच प्रश्न आहे, तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील. समजा पहिला पर्याय 24, दुसरा पर्याय आहे 6, तिसरा पर्याय आहे 12, चौथा पर्याय आहे 18. समजा हे पर्याय आहेत. आता आपल्याला माहिती आहे आपण उत्तर काढलेलं आहे. काय उत्तर आले? 12. मग आता ह्याच्यात 12 बरोबर आहे हे कसं शोधायचं? तर एक लक्षात घ्यायचं, मसावीचा अर्थ आपण काय पाहिला की ह्या दोन्ही संख्यांना ज्या संख्येने भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या. आता 24 ह्या दोन्हीला भाग जातोय का? नाही जात. 6 जातोय का? तर जातोय. ह्यालाही जातोय, ह्यालाही जातोय, म्हणजे 6 एक उत्तर असू शकतं. नंतर 12 जातोय का? तर जातोय. 12 2 24, 12 3 36, म्हणजे हे उत्तर असू शकतं. 18 या दोन्हीला भाग जातोय का? नाही जात, म्हणजे या दोन्हीपैकी एक उत्तर आहे. पण आपल्याला कुठली संख्या शोधायची असती? मोठ्यात मोठी, मसावी. म्हणजे काय? म्हणजे काय? महत्तम. मग ह्या 6 ह्या दोन्हीला भाग जातोय, 12 या दोन्हीला भाग जातोय. मग 6 आणि 12 मध्ये मोठं कोणतं आहे? तर 12 आहे. म्हणून अंतिम उत्तर काय झालं? 12. आपण सोडून काढलेलंच आहे, पण पर्यायावरून देखील आपल्याला उत्तर काढता येतं आणि काही सेकंदात उत्तर काढू शकतो. तर जर वेळ असेल, भाग जात असेल तोंडी, तर पर्यायावरून देखील उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. आता आपण 3 संख्यांचं एक उदाहरण पाहू. 2 संख्यांचं पाहिलं म्हणजे काही वेळेस 3 संख्यांच्या संदर्भात हे उदाहरण विचारलं जाऊ शकतं. असं काय नाही की 2च संख्याचं विचारलं जाईल. तर 3 संख्यांसाठी देखील हाच नियम काय की जोपर्यंत सगळ्या संख्यांना भाग जातोय तोपर्यंत लावा, जिथं सगळ्या संख्यांना भाग जाणार नाही तिथं थांबा. तर आपण आता उदाहरण घेऊ. प्रत्यक्षात 48, 72 आणि 96 यांचा मसावी किती? 48, 72 व 96 यांचा मसावी किती? आता आपल्या नियमानुसार काय करतो आपण? तेवढे कॉलम आखतो. 48, 72, 96. पहिल्यांदा कशाने भाग जातोय बघा? 2 ने भाग जातोय. कितीचा भाग बसला? 24चा. 2 2 4 2 4 8. इथं कितीचा भाग बसला? 36चा. 96 ने कितीचा भाग बसतो इथं? ह्या 2 ने 96 ला भागल्यावर किती राहते? 8. म्हणजे कितीचा भाग बसतोय? 48. नंतर परत ह्या बघा मसावीमध्ये सगळ्यात महत्वाची काय अट आहे? 2 संख्या असतील दोन्हीलाही भाग गेला पाहिजे, 3 संख्या असतील तिन्हीलाही भाग गेला पाहिजे, 4 संख्या असतील 4हींनाही भाग गेला पाहिजे. म्हणजे सगळ्या संख्यांना भाग जातोय तोपर्यंत भाग लावा, जिथं सगळ्या संख्यांना भाग जाणार नाही तिथं थांबा. आता नंतर बघा 2 ने भाग लावला, कितीचा भाग बसला? 12चा. नंतर 18चा. नंतर 24चा. नंतर परत 2 ने भाग बसतोय, 2 12, 2 9 18, 12 2 24. आता नंतर ह्या तिन्हीलाही कशाने भाग जातोय? तर 3 ने भाग जातोय बघा. 3 2 6, 3 3 9, 3 4 12. मग आता ह्या तिन्हीलाही कशाने भाग जातोय का नाही? जर ह्या सगळ्या संख्यांना भाग जात नसेल कुठल्या संख्येने तर थांबा. हा गुणाकार असतो मसावी. गुणाकार कुठल्या कुठल्या? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. काय आला गुणाकार? 2 2 4, 4 2 8, 8 3 24. म्हणजेच 48, 72 व 96 यांचा मसावी किती आहे? 24 आहे. लक्षात आलं का? म्हणजे मसावीचा दुसरा अर्थ काय? तर 48, 72 व 96 या तिन्ही संख्यांना निश्चय भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या 24 आहे, असा त्याचा अर्थ आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आपण या ठिकाणी आता हा 48, 72 आणि 96चं झालं, म्हणजे 3 संख्यांचं पाहिलं. आता काही वेळेस ह्याच्यावरती शाब्दिक उदाहरणंही विचारली जातात. म्हणजे काय? हाच प्रश्न शाब्दिक पद्धतीने विचारला जातो. म्हणजे कसा विचारला जाईल की 48, 72 व 96 या संख्यांना निश्चेष भाग जाणारी, बघा प्रश्न कसा विचारला जाईल? 48, 72 व 96 या संख्यांना निश्चेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? असा प्रश्न विचारला जातो. मग त्याचं उत्तर हेच येणार आहे. काय? आत्ता काढलं तेच आपण की पहिल्यांदा काय काढायचं? त्यांचा मसावी काढायचा. त्यांचा मसावी म्हणजेच या तिन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या असते, हे आपल्याला माहित आहे. मग त्याच पद्धतीनं आपण यांचा मसावी काढला, तो आला 24. म्हणजेच 48, 72 आणि 96 या तिन्ही संख्यांना भाग जाणारी किंवा निश्चेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या किती येणार आहे? 24 येणार आहे. फक्त प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जातो, ते तुम्हाला माहीत असू द्या. आता आणखीनही काही शाब्दिक प्रश्न आहेत, तो पाहू आपण. बघा दुसरा असा प्रश्न असतो, तो एक लिहून घ्यावा लागेल आपल्याला.
50 74 98. बघा म्हणजे हाच प्रश्न तुमच्या लक्षात यावा म्हणून मी देतोय, तुमच्या लक्षात येते बघा. 50 74 व 98 या संख्यांना निःशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? मोठ्यात मोठी संख्या कोणती की ज्या संख्येने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी दोन राहील. बघा हा प्रश्न शाब्दिक स्वरूपात विचारला जातो. मग आता इथं आपल्याला हेच लक्षात येत नाही की काय वेळेस तुम्ही 50 74 98चा मासावी काढता, तर हे नीट लक्ष द्या. ह्या उदाहरणात काय विचारले आपल्याला आणि काय दिले की 50 74 व 98 या संख्यांना निश्चय भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? मोठ्यात मोठी संख्या असा शब्द आला की बऱ्याच वेळा लक्षात घ्यायचं की मासावी काढायचा, की ज्या संख्येने भागल्यास प्रत्येक वेळेस बाकी दोन राहील. म्हणजेच बाकी दोन राहील अशी संख्या लक्षात येते का? बाकी दोन राहील म्हणजे हे कुठल्या मोठ्यात मोठ्या संख्येने भागल्यावरती बाकी दोन राहील. म्हणजे थोडक्यात या संख्या कुठल्या 50 74 आणि 48 ह्या संख्या आहेत. ह्या संख्यांना कुठल्या संख्येनं भागल्यावर बाकी दोन राहील? बाकी दोन राहील म्हणजे या संख्या 2 ने वाढवून लिहिलेल्या आहेत. लक्षात आलं का? या संख्या 2 ने वाढवून लिहिलेल्या आहेत. मग आपण 2 ने कमी करू. 50 मधून 2 कमी केलं किती आलं? 48. 74 मधून 2 कमी केलं किती आलं? 72. आणि 98 मधून 2 कमी केलं किती आलं? 96. म्हणजेच थोडक्यात काय सांगितलंय की 48 72 आणि 96 यांचा मासावी किती? आणि मग हे लक्षात येत नाही, त्यासाठी बारकाव्याने प्रश्न वाचा, प्रश्न नीट समजून घ्या. मग आताच आपण पाहिलं होतं की 48 72 व 96 यांचा मासावी किती आहे? आताच काढला होता. ह्याच्या अगोदरच्याच उदाहरणात आपण सोडवलेलं आहे उदाहरण. किती आला होता मासावी त्याचा? तर त्याचा मासावी आला होता 24. बघा आताच सोडवलंय आपण. किती आला होता मासावी? 24 आला होता. म्हणजेच ह्याचं उत्तर काय येणार आहे? तर 24 येणार आहे. फक्त आपण याचा मासावी काढायचा आहे, ते असणार आहे या शाब्दिक उदाहरणाचं उत्तर. बघा म्हणजे प्रश्न कसा वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो ते माहीत व्हावं म्हणून हे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न मी घेतोय. लक्षात आलं तुमच्या? आता पुढचं उदाहरण घेऊ आपण. घ्या आता 9चा चौथा घात 9चा दुसरा घात 9चा 15वा घात या संख्यांचा मसावी किती? या संख्यांचा मसावी किती? आता बघा इथं घातांक स्वरूपात अशा संख्या असतील आणि जर सगळ्यांचा पायासारखा असेल, बघा ह्याला म्हणतो आपण पाया हा घातांक, हा पाया हा घातांक, हा पाया हा घातांक. जर पाया सगळ्यांचा सारखा असेल तर ज्या संख्येचा घातांक सर्वात लहान असतो तो असतो मसावी. आता लहान कुठला आहे घातांक? इथं पाया सगळीकडे सारखा आहे. 9चा चौथा आहे, 9चा दुसरा आहे, 9चा 15वा. मग घातांक लहान कुठला आहे? तर 2. म्हणजेच या ठिकाणी मसावी काय येईल? 9चा दुसरा घात. कायला मसावी मग? 9चा वर्ग किंवा 9चा दुसरा घात आपण म्हणतो. हा झाला याचा मसावी. आलं लक्षात? म्हणजे नियम काय आहे? जर घातांकाच्या रूपात संख्या असतील आणि पाया जर समान असेल तर ज्याचा घातांक लहान
तो असतो मसावी. आलं लक्षात. आता आपण दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपातलं एक उदाहरण बघू, कारण तेही तुम्हाला विचारलं जातंय. काही पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये हे उदाहरण आलेलं आहे यापूर्वी, म्हणून आपण ते एक उदाहरण माहितीसाठी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बघा आता 2.5 5.25 व 35 यांचा मसावी किती? यांचा मसावी किती? मग आता खूप सोपा प्रश्न आहे, पण जर माहीत नसेल नियम तर मग हा प्रश्न अवघड वाटू शकतो. तर काय करायचं बघा, जर पॉईंट असेल असं दशांश चिन्ह असेल तर काय करायचं, तर दशांश चिन्हाच्या उजवीकडे प्रत्येक ठिकाणी बघायचं. इथं किती अंक? 1 आहे. ह्या दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहेत? 2 आहेत. इथं दशांश चिन्ह नाही, मग जास्तीत जास्त किती अंक आहेत? 2 आहेत. मग प्रत्येक संख्येच्या ठिकाणी दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 अंक तयार करायचे. फक्त ह्याची किंमत बदलून द्यायची नाही. लक्षात येते ना? म्हणजे काय बघा, आता इथं 2.5 आहे. आता पॉईंटच्या उजवीकडे किती अंक करायचे? 2 अंक करायचे. इथं काय 1 अंक कमी पडतोय, मग पदरचा 1 शून्य दिला म्हणजे काय झालं? 2.50. किंमत बदलली का? 2.5 आणि 2.50 यांची किंमत सारखी असते. 5.25 हे आहे असं ठेवायचं. नंतर 35 पॉईंट, बघा आता पुढं पॉईंट नाही म्हणून इथं पॉईंट द्यायचा, पुढं 2 शून्य द्यायची. लक्षात आलं का? म्हणजे पॉईंटच्या उजवीकडे सगळीकडे आता 2 घरं केली. का? कारण इथं पॉईंटच्या उजवीकडे 1 घर होतं, इथं 2 घरं होती, इथं घरच नव्हती. मग जास्तीत जास्त घरं 2 आहेत, मग सगळीकडे 2 घरं करायची. आणि नंतर सगळीकडे 2 घरं तयार केल्यावर हा पॉईंट काढून टाकायचा. आणि संख्या कोणती तयार होती ती, तर इथं कुठली संख्या तयार होईल बघा? 250, 525 आणि 3500 अशी संख्या तयार होती. मग आता याचा मसावी काढा. ह्या तिन्हींचा मसावी किती येतोय तो काढा. तर आपल्या नियमाने आपण काढू. काय? दोनशे 525 आणि 3500. पहिल्यांदा कशाने भाग बसतो याला? बघा 5 ने भाग बसला. 5 5 25, 5 0 0, 5 1 5, 5 5 25, 5 7 35, 0 0. आलं लक्षात? आता पुढं कशाने भाग बसतोय? परत ह्याला 5 नेच भाग बसतोय. बघा 5 1 5, 5 0 0, 5 2 10, 5 1 5. आता बघा कशाने भाग बसला बघा? 5 1 5, 2 राहिले, 5 2 10, 5 0 0. आता ह्या तिन्हीलाही कशाने भाग जातोय का? नाही जात. ज्यावेळेस सगळ्यांना संख्याला भाग जातोय तोपर्यंत भाग लावा. जिथं सगळ्यांना भाग जाणार नाही तिथं थांबा. हा गुणाकार किती आला? 5 गुणिले 5, म्हणजे यांचा मसावी किती आला? तर 25 आला. पण हे उत्तर नाही. आपण काय केलं बघा, पहिल्यांदा पॉईंट देऊन म्हणजे दशांश चिन्ह देऊन उजवीकडे सगळीकडे समान घरं तयार केली. नंतर हे दशांश चिन्ह काढलं आणि ह्याच्या संख्या तयार केल्या आणि या संख्यांचा मसावी काढला. तो किती आला? 25 आला. आता आपण पॉईंट देऊ. तर पॉईंट देताना काय करायचं? प्रत्येक ठिकाणी आपण जी समान घरं तयार केलेत, उजवीकडे किती घरं सोडलेत? 2 घरं सोडले. इथे उजवीकडे 2 घरं सोडायचे आणि उत्तर काढायचं. ते असतं अंतिम उत्तर. उजवीकडे 2 घरं सोडल्यावरती काय येईल? 0.25. काय येईल उत्तर? 0.25. हा असेल याचा मसावी. अशा प्रकारे मसावी या टॉपिकवरती आपण सगळ्या टाईपची बऱ्यापैकी उदाहरणं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीनं सराव करा. शॉर्टकट लक्षात ठेवा. पर्यायावरून उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. याच्यात हमखास मार्क आपल्याला मिळवता येतं. तर आपण या ठिकाणी आज थांबू.